सब आदिवासी एक साथ एक है, हम सब आदिवासी, हम सब, अरे आदिवासी एक आहे का म्हणा, हम सब. चला एवढा आवाज सगळे काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापद आवाज बोलला, मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहणार. तुम्ही चिंता करायची नाही. माझे आदिवासी बांधव, माझी मुलगी, माझा मुलगा सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी असल्यामुळे मनापासून धन्यवाद देऊन माझी गोष्ट धन्यवाद साहेब. जोरदार टाळ्या माननीय मंत्री महोदयांसाठी झाला पाहिजे. मी सन्माननीय आमदार नितीन पवार साहेब यांचे देखील या निमित्तानं मी विशेष आभार मानतो. माननीय माजी राज्यमंत्री माननीय डॉक्टर भारतीताई पवार यांचे देखील या निमित्तानं मी विशेष आभार मानतो. बांगरेताईंनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, त्यांचेही विशेष आभार मानतो. या कार्यक्रमासाठी समन्वय साधावा, वैद्यकीय असलेली औषधं आणि त्याचा वापर करणारे डॉक्टर यांचा देखील समन्वय व्हावा म्हणून या ठिकाणी काही डॉक्टर मंडळींना देखील निमंत्रित केलं होतं, तेही उपस्थित आहे. त्या डॉक्टर मंडळींचं देखील मी विशेष आभार मानतो. मंत्री महोदय, मी फक्त एक शॉर्टमध्ये सांगेन, मी उदाहरण सांगेन की या औषधीमध्ये काय ताकद आहे. माझ्या एका मित्राची मुलगी हरकिसन दास रिलायन्सला ॲडमिट होती. खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास 21 दिवस तिच्यावरती उपचार केले, पण तिचं डायग्नोज होत नव्हतं. तिचं काय कारण आहे ते याचं त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही, परंतु वैद्यूंच्या उपचार पद्धतीमध्ये काय ताकद आहे की ज्या हरकिसन दास रिलायन्समध्ये 15 लाख 20 लाख रुपयाचं 21 दिवसामध्ये बिल झालं, त्या हॉस्पिटलमध्ये उपचार झाला, निदान झालं, पण उपाय नाही मिळाला. तोच आपल्या एका आंबेगावमधल्या गोडेगाव प्रकल्पातल्या एका वैद्यूकडनं त्यांनी एक औषधोपचार घेतला. आज त्या मुलीचं 1.5 महिन्यामध्ये म्हणजे जवळपास 6 आठवड्यामध्ये 4 किलोचं वजन वाढलं आणि तिला असलेला आजार पूर्ण गायब झाला. ही खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी वैद्यकीय उपचारामध्ये ताकद आहे. मी स्वतः सांगू शकेन, कारण मी तळोद्याला आदिवासी विकास विभागामध्येच काम करत असताना, प्रांत अधिकारी असताना मला स्टोनचा प्रॉब्लेम झाला, फुटकड्याचा प्रॉब्लेम झाला. मला डॉक्टरने ऑपरेट करायला सांगितलं. मी ज्यावेळी प्रांत होतो त्यामुळे मला खूप मान सन्मान होता. एक आदिवासी वैद्य मला भेटले, ते मला म्हणजे सर तुम्ही काय ऑपरेट करू नका, मी खात्री देतो की मी तुमचं 15 ते 3 आठवड्यामध्ये तो 6 ml चा कडा डिझॉल्व्ह करून दाखवेल. आणि सर खरंच ते मला त्या आदिवासीने जे औषध दिलं, त्या औषधाच्या भरोश्यावर माझा तो स्टोन होता तो डिझॉल्व्ह झाला. मी त्याच्यावरती ऑपरेट केलं नाही. म्हणजे आमच्या आदिवासी वैद्य ताकद आहे. आता याच्यात प्रश्न फक्त एवढाच आहे की आदिवासी वैद्यांकडे असलेली उपचार पद्धती आणि आदिवासी डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टर यांचा जर समन्वय झाला तर यांना जर मार्केट उपलब्ध करून दिलं तर हीच आमची औषधं, हीच आमच्या रोजगाराचं साधन ठरू शकतं. त्यानिमित्तानं त्यासाठी आमचा आदिवासी विकास विभाग आणि DRDAच्या माध्यमातून आम्ही हा निश्चित प्रयत्न करू. त्यानिमित्तानं त्यामुळे मी विशेषतः या वैद्यूंचे या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व माझे आदिवासी बांधव, बंधू आणि भगिनी, मी मंत्री महोदयांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करू या आश्वासनासहित मी आजचा कार्यक्रम संपला. नमस्कार. सर्वप्रथम कळवण तालुक्यातील पत्रकारांकडून आपलं खूप स्वागत. वन औषधी उपचार केंद्र आज कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये खरं जर पाहायला गेलं तर वन औषध प्रमाणपत्र देणं महत्त्वाचं आहे. तर आपल्याकडनं प्रमाणपत्र देण्याची प्रोसेस केली जाईल का? जे वैध आहे लोक आहेत त्यांना आज आदिवासी विभागाच्या माध्यमातून आमच्या आदिवासीची आदर्श संस्कृती, गौरवशाली इतिहास, जल, जमीन, जंगल
जिवंत राहिले पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, हाच उद्देशाने हेतू सर्व आज कळवण या तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये वैदू आमचा जंगलामध्ये जाऊन वनामध्ये जाऊन औषधीच्या माध्यमातून उपचार करून त्यांच्याशी संवाद व्हावं, एकरूप व्हावं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होता. 100% येणाऱ्या काळामध्ये वैदूला प्रमाणपत्र देणार येणार. वैदूजवळ असलेलं ज्ञान, त्यांचं ज्ञान वाया जाऊ नये म्हणून लेखी स्वरूपामध्ये त्यांचे पुस्तकं तयार करून त्यांना प्रमाणपत्र, हा आदिवासी विभागाचा संकल्प आहे. आणि दुसरा एक विषय होता, सध्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची परिस्थिती अतिशय बिकट आहे साहेब, आणि निधी भेटत नाही अशी वारंवार तक्रार केली जाते. अनेक कामं निधी अभावी अपूर्ण पडलेले आहेत. तर मार्च एंडच्या आत त्यांना निधी दिला जाईल का आणि ते कामं पूर्ण होतील का? धन्यवाद. आदिवासी निसर्ग उपचार महत्त्व काय सांगणार त्याबद्दल? नक्कीच मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि या आदिवासी विकास विभागाचे मंत्री माननीय प्राध्यापक विखे साहेब यांचे विशेष आभार व्यक्त करते. कारण त्यांनी हा कार्यक्रम करून आमच्या आदिवासी भागातली परंपरा, आमची संस्कृती टिकवण्यासाठी आमच्या आदिवासी भागाचा वेशभूषा असेल, नृत्य असेल, परंपरा असेल, ही कशी विकसित होत आहे याचं एक उदाहरण इथे या सांस्कृतिक कार्यक्रमातून दाखवण्यासाठी उपस्थित आहे. मला असं वाटतं की आमची पुढची पिढीसुद्धा ही परंपरा पुढे घेऊन नक्की जाईल, यासाठी या विभागाचे जे प्रयत्न चालले ते नक्कीच गौरवपूर्ण आहेत. आणि अशीच आमची संस्कृती टिकवण्यासाठी आमची सगळी पुढची पिढीसुद्धा काम करते आहे. आपण बघितलं की ह्या विद्यार्थिनी आपली भाषा पण बोलत आहेत, आपले संगीत आणि आपल्या परंपरा नृत्यकलासुद्धा जोपासत आहेत, याचा आनंद आहे. आणि आमच्याच आदिवासी भागामधले निसर्गाची पूजा करणारे आम्ही सगळे आणि आमच्या निसर्गाची मदत घेऊन काही आयुर्वेदिक औषधं देणारे सुद्धा आमच्या भागातले वैद्य आहेत, त्यांचासुद्धा इथे सन्मान सत्कार झाला. आमच्या बीजमाता आहेत, भांगरेताई, त्यासुद्धा आल्या होत्या. मला असं वाटतं की आदिवासी भागामधली विशेष निसर्गाची आपल्याप्रती असलेली कर्तव्य जोपासत आम्ही सगळे काम करतो आणि त्याचा गौरव आज मंत्रालयाने केला आणि कळवणसारखे आमच्या या भागात येऊन केला. मी मंत्री महोदयांचे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनपूर्वक आभार मानते. काही राज्यसभेसंदर्भात आपल्या नावाची जोरदार धन्यवाद, चर्चा खूप आहे. धन्यवाद आपल्या सगळ्या या आदिवासी बांधवांना आम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करण्यासाठी पुढे जात आहोत. खूप धन्यवाद. थँक्यू. जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय जवान. भगवान बिरसा मुंडा की